नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या स्टडीलॉजी या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्जिनल क्वेश्चन्स तसेच वर्कशॉप अभ्यासायचा आहे। कशाचा अभ्यासायचा आहे? प्ले हा जो लेसन आपण अभ्यासलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, जो एक्सप्लेनेशन त्याचं बघितलेलं आहे, आता या व्हिडिओमध्ये त्याच्यावरच आधारित आपल्याला आज मार्जिनल क्वेश्चन्स त्यासोबतच वर्कशॉप देखील अभ्यासायचा आहे। चला तर मग पहिला क्वेश्चन आपण पाहून घेऊया। पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, त्याची डिमांड काय आहे क्वेश्चनची बघा। व्हॉट इज द नेम ऑफ द टाउन, म्हणजे त्या शहराचं नाव काय होतं। आता कुठला शहर बरं विचारत असतील तर हाच तो राजाचा शहर, जिथे राजाचं राज्य होतं। कोणता राजा? चौपट राजा, आणि त्यांचं राज्य म्हणजेच तो अंधेरी नगरी, अंधेर नगरी। द नेम ऑफ द टाउन इज अंधेर नगरी। देन सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द किंग, किंगचं नाव काय आहे ते विचारलेलं आहे। आणि ऑब्विसली आपल्याला नाव तर आपल्याला माहित आहे की नाव काय आहे त्या राजाचं, किंग चौपट। काय आहे? किंग चौपट। चौपट इज द नेम ऑफ किंग। थर्ड क्वेश्चन इज, व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ द लँड, त्या लँडची म्हणजे त्या राज्याची, त्या जागेची स्पेशालिटी, असं स्पेशल काय आहे विचारलेलं आहे, महत्व विचारलेलं आहे। तर आन्सर इज द स्पेशालिटी ऑफ द लँड दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन्स। म्हणजे का, त्या जागेचं एक वैशिष्ट्य होतं की सगळ्या वस्तू तिथे काय एकाच भावामध्ये भेटायच्या, काही कॉम्प्लिकेशन्स नव्हतं, काहीच नव्हतं, अगदी सरळ सरळ होतं। कुठलीही वस्तू घ्या एकाच किमतीत भेटायच्या। तुम्हाला दागिने घ्यायचे असोत, तुम्हाला कपडे घ्यायचे असो, तुम्हाला तांदूळ गहू घ्यायचा असेल किंवा मेथीची जुडी आणि सांबार जरी, कोथिंबीर जरी घ्यायचं असेल तरी तुम्हाला एकच प्राइस तिथे दिलेली असायची। त्याच्यामुळे तिथं सगळं ऑल इज वेल होतं। फोर्थ क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इंडियन प्रोवर्ब इज रिफ्लेक्टेड इन द प्ले। आता असं विचारलेलं आहे की ह्या प्ले मध्ये, ह्या लेसन मध्ये कोणती म्हणी आपल्या रिफ्लेक्ट होते, म्हणजे यातून कोणती म्हण दिसून येते। तर बघा, आन्सर इज टकासेर भाजी टकासेर खाजा। नंतरचा क्वेश्चन बघा, डू यू थिंक दिस इज गुड लँड टू सेटल इन, व्हाय, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला ह्या जागेवर म्हणजे वास्तव्य करायला, सेटल व्हायला आवडेल का? आणि आवडेल तर का बरं? आन्सर इज यस, आय थिंक द लँड ऑफ अंधेर नगरी इज अ गुड लँड टू settle in because it is the only land where everything is sold at the same price, there will be no complications। म्हणजे अंधेर नगरी हा एकमेव असा राज्य होता जिथे सगळ्या वस्तूंची किंमत अगदी एकसारखी होती, आणि त्याच्यामुळे मला इथे राहायला आवडेल, असं इथे क्वेश्चन विचारलेला आहे आणि मी त्याचा आन्सर लिहिलेला आहे। कारण काय असणार आहे, सगळ्या वस्तू एकाच भावात मिळतील, त्याच्यामुळे कुठलेच कॉम्प्लिकेशन्स येणार नाही, असं इथं म्हटलेलं आहे। नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट आर द टायटल्स ऑफ किंग चौपट। आता जो राज्याचा राजा होता, कोणत्या राज्य होता? अंधेर नगरी, आणि त्याचा जो राजा होता राजा चौपट, याच्यासाठी कोणते कोणते विशेषण वापरलेली आहेत, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याला रिस्पेक्ट देण्यासाठी त्याच्या नावासमोर कोणते कोणते वर्ड इथे यूज केलेले आहेत, आणि तेच तर आपल्याला विचारलेलं आहे बघा। मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्न किंग चौपट, म्हणजे महान अनुभवी असा तो राजा होता। त्याच्यानंतर क्वेश्चन 6 बघा, कॅन वी कॉल थीव्स ट्रूली हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, नंतरचा क्वेश्चन विचारलेला आहे की त्या राजाचे जे चोर होते ते एकदम ऑनेस्ट होते। ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक होते आणि खूप मेहनती होते। तर आन्सर इज नो। काय? नो, नो ॲट ऑल, अजिबात नाही। थीव्स कॅन नॉट बी हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट ॲज दे रोब द पोजेशन्स अर्न बाय द अदर्स बाय वर्किंग हार्ड, बिलकुल नाही, चोर अजिबात हार्ड वर्किंग म्हणजे कष्टाळू असू शकत नाही, कारण इतरांनी कमावलेला धन, इतरांनी मेहनतीने कमावलेला धन ते चोरत असतात।
आणि म्हणून ते प्रामाणिक असण्याचं, ते हार्ड वर्किंग असण्याचा बिलकुल इथे काहीही रिझन नाही आहे. इफ दे आर ऑनेस्ट दे वुड डू सच अ क्राइम्स. जर ते ऑनेस्ट असते तर त्यांनी असे क्राइम्स काय असतं केलेले नसते. नंतरचा क्वेश्चन बघा, इफ यू हॅड बीन द मर्चंट व्हॉट डू यू हॅव सेड. जर तुम्ही व्यापारी असता तर तुम्ही काय म्हटलं असतं. तर आन्सर इज इफ आय हॅड बीन अ मर्चंट, जर मी एक मर्चंट असतो, जर व्यापारी असतो, आय वुड हॅव आस्क्ड द किंग टू पनिश द थीव्स as they were trying to break in my house when my whole family was not there at home and it is a crime, so they should be punished. जर मी एक व्यापारी असतो तर मी काय म्हटलं असतं राजाला की तो जो चोर आहे ज्याने माझा घर फोडला, माझी भिंत पाडली आणि माझ्या घरातून चोरी करण्याचा प्रयत्न केला, त्याला मी पनिश करायला सांगितलं असतं. असं कोणी म्हटलेलं आहे. जर मी एक व्यापारी असतो तर मी असं म्हटलेलं असतो, कारण चोरी करणे हा काही आहे एक मोठा गुन्हा आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द मॉर्टर मेकर्स एक्सक्यूज. इट इज बिलिव्हेबल. जो मॉर्टर मेकर होता, चुनेवाला होता, म्हणजे चुना म्हणजे रेती मिश्रित जो मिश्रण तयार करणारा होता मॉर्टर मेकर, तो त्याने काय एक्सक्यूज दिलं, काय आपलं म्हणजे आपल्या बचावा दाखल काय म्हटलेलं आहे. आणि त्याचं जे बोललेलं वाक्य होते ते काय बिलीव्ह करण्यालायक होते का, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवण्या जोगे होते का. तर आपला आन्सर काय असणार आहे बघा, अकॉर्डिंग टू द मॉर्टर मेकर, चुनेवाल्याच्या म्हणण्यानुसार, ही poured water with an extraordinary large mouth pot into the mortar mixture. त्याने काय केलं, त्या चुन्यामध्ये त्या मिश्रणामध्ये जास्तीचं पाणी ओतलं. कशामुळे, कारण त्याच्या भांड्याचा जो माउथ होता म्हणजे तोंड होता तो कसा होता, मोठा होता. द एक्सेस वॉटर वॉज poured डाऊन बिकॉज ऑफ युजलेस पॉट मेड बाय द पॉटर. आता जो हा एक्सेस वॉटर तिथे घातला गेलेला आहे, जास्तीचं पाणी तिथे मिसळलं गेलेलं आहे, हा त्याचा अजिबात गुन्हा नव्हता. कारण त्या कुंभारानं मोठ्या तोंडाचा भांडा बनवलेला होता आणि म्हणून याच्याकडून जास्तीचं पाणी ओतलं गेलं असं याचं म्हणणं आहे. परंतु याचं म्हणणं सरासर काही आहे चुकीचं आहे. इट वॉज नॉट बिलिव्हेबल. हे काही विश्वास करण्यालायक नव्हतं, कारण आपण एखाद्या मिश्रणामध्ये, एखाद्या वस्तूमध्ये किती पाणी मिसळायचं हे आपल्यावर डिपेंड असते. हे कंट्रोल करणं आपल्या असं हातात असतं आणि म्हणून त्यातने दिलेलं हे एक्सक्यूज आहे, रिझन आहे, ते सरासर अनबिलिव्हेबल आहे. नाइन्थ बघा, डू यू थिंक द पॉटर इज टेलिंग द ट्रूथ, वाय. आता जो हा कुंभार होता त्याने म्हटलेलं ते खरं आहे का, आणि म्हटलं तर का बरं. तर आन्सर बघा, द पॉटर सेड व्हेन ही वॉज शेपिंग द माउथ ऑफ द पॉट he heard the sweet tinkling of anklets of money lender daughters. जेव्हा तो भांडे बनवण्याचं काम करत होता आपल्या दुकानामध्ये, भांड्याला आकार देण्याचं काम करत होता, शेप देण्याचं काम करत होता, अगदी त्याच वेळेत त्याच्या बाजूने एक मनी लेंडर, इट मीन्स सावकाराच्या मुलीच्या पैजणांचा गोड आवाज त्याला आलेला होता. आय थिंक he must be telling truth as it might have disturbed his work and the mouth of the pot because too wide. आणि त्याचं म्हणणं कदाचित खरं पण असू शकते, कारण त्याचं लक्ष विचलित झालं असेल आणि त्याच्याकडून त्या भांड्याचं माउथ काय झालं असेल, मोठा झाला असेल, वाईट झाला असेल, हे त्याचं म्हणणं खरं होऊ शकते. नंतर 10th बघा, why is the daughter so confident that the king will not hang her? Does her prediction come true? आता ते मनी लेंडरची जी मुलगी होती, डॉटर होती, ती एकदम कॉन्फिडंट का होती, तिला विश्वास का बरं होता की जो हा किंग आहे, राजा आहे, तो तिला फासावर काही चढवणार नाही, आणि कशाबद्दल तिचं ट्रू म्हणजे विश्वास होता तो कशा प्रकारे सत्यात उतरलेला आहे. तर बघा आन्सर बघा, द डॉटर वॉज व्हेरी मच कॉन्फिडंट दॅट द किंग विल नॉट हँग her because she knew that she was not guilty and she also knew the king very well. Yes, her prediction came true.
म्हणजे ती कॉन्फिडंट का बरं होती, कारण त्याच्यामध्ये तिचा अजिबात गुन्हा नाही आहे हे तिला माहिती होतं. आणि हे जेव्हा ती राजाला सुनावेल तेव्हा निश्चितच राजा तिला माफ करेल, तिला फासावर लटकवण्यापासून बचाव करेल, हे याचा तिला विश्वास होता. आणि म्हणूनच ती तिच्या विधानाबद्दल म्हणजे तो राजा तिला फासावर चढवणार नाही याची तिला खात्री होती. आणि ही जी खात्री आहे, हा जो विश्वास आहे, काय झालेला आहे, खरं ठरलेला आहे. क्वेश्चन 11 बघा, इज द डॉटर्स कंप्लेंट अबाउट द गोल्डस्मिथ ट्रू. ती जी डॉटर होती, मनी लेंडरची जी मुलगी होती, सावकाराची मुलगी होती, तिने गोल्डस्मिथ बद्दल म्हणजे सोनाराबद्दल कंप्लेंट केली होती, ती खरी आहे का? तर आन्सर बघा, यस इट इज ट्रू द डॉटर वॉज गोइंग टू गेट मॅरिड द नेक्स्ट वीक अँड हर ज्वेलरी वॉज नॉट रेडी. ती जी मुलगी होती तिचं नेक्स्ट आठवड्यामध्ये मंडेला काय होतं, लग्न होतं. आणि तरी सुद्धा त्या ज्वेलर म्हणजे त्या सोनाराने तिची ज्वेलरी तयार केलेली नव्हती, तिचे ऑर्नामेंट्स तयार करून तिला दिलेले नव्हते. आणि हेच चेक करण्यासाठी लवकरात लवकर माझे दागिने बनवून द्या याची रिक्वेस्ट करण्यासाठी ती गोल्डस्मिथकडे म्हणजेच सोनाराकडे, सोन्याच्या दुकानाकडे चालली होती. आणि she had to leave the house to request the goldsmith to work faster and hand over her ornaments on time for her marriage. She wouldn't have gone out for house if there wouldn't be such an urgency. जर तिला एवढी घाई नसती तर ती कधीच घराचा उंबरठा ओलांडली नसती, तिला ती कधीच, कारण घराच्या बाहेर जास्त प्रमाणात जात नव्हती, तिला खरंच घाई होती, ती रिक्वेस्ट करणार होती सोनाराला की माझे दागिने बनवून द्या. आणि म्हणूनच ती घराच्या बाहेर पडली होती, ज्यामध्ये तिचं काहीही चुकी नव्हतं. ती सगळी चूक कोणाची होती, तर ती सगळी चूक होती सोनाराची. तर अशा प्रकारे आपले मार्जिनल क्वेश्चन्स होते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे इंग्लिश वर्कशॉप, म्हणजे पाठाच्या मागे जो आपल्याला स्वाध्याय दिलेला असतो तो आता आपण अभ्यासायचा आहे. पहिला क्वेश्चन विचारलेला आहे बघा, लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट हॅव अपियर्ड सो फार इन द प्ले. म्हणजे याचा अर्थ काय होते की या प्ले मध्ये, या लेसन मध्ये जे जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, जे जे कॅरेक्टर आपल्याला दिसले आहेत त्यांची आता आपल्याला यादी बनवायची आहे. आणि आन्सर बघा, द फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसिपल, किंग चौपट, फोर्थ गार्ड, मॅसेंजर, थीप, मर्चंट, ब्रिकलेअर, मॉटम मेकर, पोर्टर, मनी लेंडर आणि डॉटर. ही सगळे जे कॅरेक्टर्स होते ती अपियर्ड झालेली आहेत. दुसरा क्वेश्चन बघा, लिस्ट ऑल द डिफरंट टायटल्स दे यूज टू ऍड्रेस द किंग. आता किंगला संबोधण्यासाठी, किंगला उच्चारण्यासाठी कोणते कोणते त्यांना विशेषण दिलेले होते, कोणते कोणते नावं दिलेले होते, यांची इथे यादी बनवायची होती. आन्सर बघा, मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्न किंग, हे सगळे नावं त्यांना दिलेली होती. नंतर क्वेश्चन 3 बघा, कॉपी द एक्सप्लेनेशन फ्रॉम द प्ले ॲट लिस्ट 5. आता जे आश्चर्यजनक जे वाक्य होते, ज्याच्यातून काहीतरी आश्चर्य निर्माण होणार, विस्मय निर्माण होणार, अशा प्रकारची 5 वाक्ये आपल्याला या पाठातून काढायची आहेत. आणि ती यादी आता इथे आपल्याला लिहायची होती. तर आन्सर इज, पहिला बघा, हाऊ बोरिंग, किती कंटाळवाणं आहे हे. नंतर सेकंड बघा, लेट द कोर्ट बिगिन, चला दरबाराला सुरुवात करा. थर्ड, मसी, ओ नोबल किंग, दया करा महाराज, माझ्यावर दया करा. आणि फोर्थ बघा, द फर्स्ट कंप्लेंट, चला पहिली कंप्लेंट कोणती आहे. नंतर 5वा बघा, जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, न्याय करा हे प्रिय राजा, महान असे राजा, काय करा तुम्ही, न्याय द्या, न्याय. अशा प्रकारची ही 5 वाक्य आहे जे एक्सप्लेनेटरी सेंटेन्सला बिलॉंग करत होते आणि ती आपण आता लिहिलेली आहेत. नंतरचा 4था क्वेश्चन बघा, कॉपी द ऑर्डर्स इम्परेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द प्ले. जे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस त्या पाठामध्ये आलेले आहेत ते आता आपल्याला काय करायचे आहे, लिहायचं आहे. तर पहिला बघा, स्पेअर माय डॉटर. दुसरा, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर. नंतर तिसरा, आता इम्परेटिव्ह म्हणजे काय आहे, ऑर्डर देणारे, काय आहेत, ऑर्डर देणारे. आणि ते मग
आता तेच आपल्याला निवडायचे होते आणि आपण ते आता लिहूया. पहिला कोणता आहे? स्पेअर माय डॉटर. नंतर दुसरा आहे ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर, म्हणजे मनी लेंडरची जी डॉटर आहे तिला काय करा? घेऊन या. नंतर आहे समन द मोटर मेकर वन्स, त्याला उभे करा मोटर मेकरला माझ्या समोर एकदा. शो मर्सी टू दिस हंबल पोटर, पोटरवर काय करा? दया करा. नंतर पाचवा क्वेश्चन बघा. यूज युअर इमॅजिनेशन अँड द डिटेल्स फ्रॉम द प्ले अँड ड्रॉ अ मॅप अंधेर नगरी. तुम्हाला काय करायचं? हा क्वेश्चन तुमच्यासाठी तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला त्या प्ले हा जो पार्ट आहे, हा लेसन आहे, याला चांगला डिटेल मध्ये वाचायचा आहे आणि इमॅजिनेशन करून तुम्हाला त्याचा नकाशा बनवायचा आहे, मॅप तयार करायचा आहे. तर हा तुमच्यासाठी होमवर्क. नंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6. राईट व्हॉट इज ऑफ द फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग टू द कंप्लेंट अगेन्स्ट हिम ऑर हर. आता एखाद्या विषयी म्हटलं त्यांनी की ही आमची गलती नाही, याची गलती आहे, तर त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांची बाजू ऐकून घेण्यात आलेली आहे. तर कोणी काय म्हटलं ते बघा. डॉटरचे सर्वात आधी बघून घेऊया. डॉटरने काय म्हटलं? डॉटर शुड हॅव सेड दॅट, म्हणजे इथं काय विचारलेलं आहे? राईट व्हॉट इज ऑफ द फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग टू द कंप्लेंट अगेन्स्ट हिम ऑर हर, म्हणजे इथं काय म्हणायला पाहिजे होतं, काय म्हटलं ते नाही महत्वाचं आहे, तर काय म्हणायला पाहिजे होतं. जसं म्हटलं की डॉटरला माझ्यापर्यंत घेऊन या, तर डॉटरने तिथे काय म्हणायला पाहिजे होतं? म्हणजे लेसन मध्ये जे म्हटलेलं आहे ते नाही, तर इन्स्टेड ऑफ रियालिटी मध्ये त्यांनी काय म्हटलं असतं? काय म्हणायला पाहिजे होतं? तर डॉटर काय म्हटली असती? डॉटर शुड हॅव सेड दॅट शी वॉज गोइंग टू गेट मॅरिड नेक्स्ट वीक, सो शी शुड बी एक्सक्यूज्ड फ्रॉम बीइंग पनिश्ड. मुलीने म्हणायला हवं होतं की ती पुढच्या हप्त्यामध्ये लग्न करून जाणार आहे, त्याच्यामुळे तिची शिक्षा काय करण्यात यावी? माफ करण्यात यावी, असं तिनं म्हणायला पाहिजे होतं. नंतर पोटर म्हणजे कुंभार. आय नेव्हर मेक डिफेक्टिव्ह पॉट्स, त्याने असं म्हणायला पाहिजे होतं की मी अशा प्रकारचे डिफेक्टिव्ह पॉट्स कधीच बनवणार नाही. मॉटर मेकर माइट हॅव ब्रॉट इट फ्रॉम समवेअर एल्स, आणि त्याने ते कदाचित दुसऱ्याकडून घेतले असेल. नंतर तिसरा बघा. मॉटर मेकरने काय म्हणायला पाहिजे? आय ऑलवेज यूज बॉटल नेक पॉट टू पोर वॉटर, इट इज द ब्रिकलेअर्स आयडिया टू ब्लेम मी. आता मी जो मिश्रण तयार करतो, मिक्सचर तयार करतो, त्याच्यासाठी मी नेहमी बॉटल नेक पॉटचाच वापर करतो आणि त्याच्यानेच पाणी ओततो. ही माझ्यावर गुन्हा लादणे ही कोणाची आयडिया आहे? ब्रिकलेअरची आयडिया आहे, असं त्याने म्हणायला हवं होतं. आणि ब्रिकलेअरने काय म्हणायला पाहिजे होतं? एक्स्ट्रीमली सॉरी टू से माय लॉर्ड, मला माफ करा राजा. आय हॅव नेव्हर वर्कड केअरलेसली इन माय एंटायर लाईफ, मी माझ्या आयुष्यामध्ये असा निष्काळजीपणाने कधीच कार्य करणार नाही. आय एम फेथफुल टू माय प्रोफेशन, मी माझ्या प्रोफेशन सोबत काय आहे? प्रामाणिक आहे. मर्चंटने काय म्हणायला पाहिजे होतं? ओ लॉर्ड मर्सी ऑन मी, हे राजा माझ्यावर दया करा. पनिश द थीव्स ॲज दे वेअर ट्राइंग टू ब्रेक इन माय हाऊस when my whole family was not there at home and it is crime, so they should be punished. माझ्यावर दया करा, मला न्याय करा. हे जे चोर आहे त्यांनी मी नसताना माझ्या घर फोडण्याचं काम केलं आहे आणि हे एक काही आहे, हा एक गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यासाठी तुम्ही काय करा? त्याला पनिश करा, शिक्षा द्या. असं कोणी म्हणायला पाहिजे होतं? तर असं म्हणायला पाहिजे होतं मर्चंटनी, दॅट इज व्यापाऱ्याने असं म्हणायला पाहिजे होतं, असं म्हटलेलं आहे. नंतर क्वेश्चन 7 बघा. व्हॉट शुड द किंग हॅव सेड टू द थीफ. आता त्या राजाने थीफला काय म्हणायला पाहिजे होतं? चोराला काय म्हणायला पाहिजे होतं? द किंग शुड हॅव सेड टू द थीफ दॅट, म्हणायला पाहिजे होतं की इट वॉज द फॉल्ट ऑफ हिम अँड हिज फ्रेंड, हा सर्वस्व कुणाचा गुन्हा आहे? तुझा आणि तुझ्या मित्राचा. अँड नॉट ऑफ द मर्चंट, हा काही व्यापाऱ्याचा गुन्हा नाही आहे.
दोष नाहीये त्याचा. ॲज दे हॅड एंटर्ड हिज हाऊस विथ द इंटेन्शन ऑफ स्टीलिंग व्हेन हिज फॅमिली वॉज अवे. जर चोरी करण्याच्या उद्देशाने ते चोर त्या व्यापाऱ्याच्या घरी घुसले होते. सो ही अँड हिज फ्रेंड वी आर टोटली रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट हॅड हॅपन्ड. तेव्हा चोरी करण्याच्या उद्देशानं त्याच्या व्यापाऱ्याच्या घरी घुसले होते आणि त्यांच्यासोबत जो काही घडलं हा सर्वस्वी कोण रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यासाठी, तर तो आणि त्याचा मित्र ते जे चोर आहेत ते सर्वस्वी त्याला जिम्मेदार आहेत. आणि त्याच्यामुळे हा गुन्हा कोणावर नसून त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, चोरच रिस्पॉन्सिबल आहे असं कोणी म्हणायला पाहिजे होतं. राजानी चोराला म्हणायला पाहिजे होतं. नंतर 8 क्वेश्चन बघा. विल thief appear in a court on his own? Why does this thief dare to do so? आता तो चोर आहे तो त्याच्या राज्य दरबारामध्ये स्वतःहून एंटर झालेला होता न्याय मागण्यासाठी. एवढा मोठा धाडस त्याच्यामध्ये कसा काय आलेला होता? तर आन्सर बघा. अ thief will never appear in a court on his own. तो स्वतःहून आलेला नाही, कधीच आला नसता. This thief dares to do so because the king of kingdom was not powerful and the rules and the regulation of his kingdom were not so strict. आता तो त्याने एवढं करण्याचं धाडस का बरं घेतले होतं? कारण त्या राजाचा जो राजा होता तो काही पॉवरफुल नव्हता, शक्तिशाली नव्हता. त्याला कुठलाच रूल्स करता येत नव्हता, त्याला त्याच्या राज्यावर नियंत्रण नव्हतं, तो त्या बाबतीत स्ट्रिक्ट नव्हता, त्याला पैशाची जिम्मेदारी नव्हती, व्हॅल्यू नव्हती कळत. तो एक मूर्खा राजासारखा वागत होता आणि म्हणून एका चोराने त्याच्या राजदरबारात येण्याचं धाडस केलेलं होतं. नंतरचा क्वेश्चन बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड द सब्जेक्ट अँड द वर्ब इन इच. खाली जे काही सेंटेन्स दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहेत, त्यांना नीट वाचायचं आहे. त्याच्यामधला सब्जेक्ट कुठला आहे आणि वर्ब कुठला आहे आपल्याला ओळखायचं आहे आणि ते आपल्याला लिहून काढायचं आहे. यू आर स्ट्रेंजर. आता इथे सब्जेक्ट कोणता आहे? तर यू हा सब्जेक्ट असणार आहे आणि आर हा वर्ब असणार आहे. नंतर बघा. आय एम अ व्हिजिटर हिअर. म्हणजे मी इथे कोण आहे? व्हिजिट करायला आलेलो आहे. याच्यामधला सब्जेक्ट कोण झाला? आय झाला आणि वर्ब कोण झाला? एम झाला. नंतर तिसरा वाक्य बघा. यू हॅव हर्ड राईट. तुम्ही अगदी बरोबर ऐकलेले आहेत आणि यामधला यू हा काय झाला? सब्जेक्ट झाला. हॅव काय झाला? वर्ब झाला. तसेच हर्ड म्हणजे ऐकले हा सुद्धा काय झाला? वर्ब झाला. हॅव हा काय झाला? हेल्पिंग वर्ब झालेला आहे, म्हणजे हर्डला आहे आणि हेल्प केलेला आहे. त्याचप्रमाणे ही मस्ट पे विथ हिज लाईफ. याच्यामधला ही हा काय झालेला आहे? सब्जेक्ट आणि मस्ट पे हा काय झालेला आहे? वर्ब झालेला आहे. त्याच्यानंतर बघा. द किंग विल नॉट हँग मी. द किंग हा काय झालेला आहे? सब्जेक्ट आणि विल आणि हँग हे काय झालेले आहे? वर्ब झालेले आहे. अशा प्रकारे आपण हा पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. टिक द वन्स इन अ पॅसिव्ह व्हॉइस. कॉपी देम करेक्टली. आता इथे जे काही वाक्य दिलेले आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते काय करायचे? आपल्याला प्रॉपर लक्ष देऊन वाचायचे आहेत आणि याच्यामधला करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस मधला वाक्य कोणता आहे आपल्याला ओळखायचं आहे आणि तो लिहून काढायचा आहे. आता बघा बरं. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. आय एम क्विट हॅपी अबाउट इट. आय बेग फॉर जस्टिस अँड माय फ्रेंड वॉज instantly killed. My house has been recently built. It is the fault of the bricklayer. हे जे वाक्य आहेत हे नीट वाचायचे आहेत. I have heard amazing stories. आता सर्वात आधी एक आपण थोडं बघून घेऊया पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय असतं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट हा काम करत नसतो, तर कोण काम करत असतो? तिथे काम करत असतो ऑब्जेक्ट. आणि ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतो तो कशाचा वाक्य असतो? तो पॅसिव्ह व्हॉइसचा असतो. आणि जर वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहायचंच झालेला आहे
तर तो आपण कशाच्या साह्याने लिहितो, वाक्याच्या शेवटी आपण बाय ऍड करतो आणि नंतर इथे सब्जेक्ट लिहिला जातो. तर आपल्याला आधी सेंटेन्सेस ओळखून घ्यायचे आहेत. पॅसिव्ह वॉइस मधलं नेमकं कोणतं आहे ते बघायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तिथे टिक करायचं आहे. आता बघा, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. मी खूप आश्चर्यचकित कहाण्या ऐकलेल्या आहेत. सब्जेक्ट आहे आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. नंतर बघा, आय एम क्विट हॅपी अबाउट इट. मी त्याच्याबद्दल समाधानी आहे, हॅपी आहे. आय बेग फॉर जस्टिस. मी न्यायासाठी भीक मागतो. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि माझा जो मित्र होता तो तिथे ताबडतोब दबून मरून पावला. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझा जो घर आहे तो अगदी नवीनच बांधला गेलेला आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. आणि हा कोणाचा दोष आहे, तो ब्रिकलेअरचा दोष आहे. आपण जसं की म्हटलं होतं की जर आपण सब्जेक्ट लिहिलेलं असेल, लिहायचं असेल तर तो काय ऍड करून वापरतात, बायच्या साह्याने. आणि इथे तो वाक्य आलेला आहे बघा, आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. आणि हा जो वाक्य आहे तो पॅसिव्ह वॉइसचा, इथे आपण टिक करायचा आणि तो आपण लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अप्ले याचा जो पार्ट 1 आहे याचा आपण चिटचॅट ऍक्टिव्हिटी, वॉर्मिंग अप, त्याचं एक्सप्लेनेशन, तसेच मार्जिनल क्वेश्चन, तसेच वर्कशॉप देखील अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पार्टसह. तोपर्यंत बाय बाय.